अभी तक की रिजल्ट क्या रही है? अभी तक कुछ नहीं, बैटिंग हमारी स्ट्रांग जोन है, इसलिए हम बैटिंग लेने की कोशिश करते हैं हमेशा। और जो आप दोनों के बीच में मुकाबला हुई है, कितनी हार जीत हुई है किसके बीच में? देखते हैं, अभी पहला ही राउंड है हमारा इनके साथ। पहले मुकाबला और डिसीजन बैटिंग यहाँ पर हाँ। बैटिंग रह गई और संतोष दादा की तरफ चलते हैं। यहाँ पर जितने बल देखिए लगातार टॉस कप्तान जीतते हैं, तो देखिए मुझे लगा शायद पहली मैच में रहेगी। हर मैच में देखिए यहाँ से टॉस जीतने वाले कप्तान को देखिए ठंडा ठंडा कूल कूल थम्स अप देखिए। संतोष दादा आपसे रहेगी तो जरूर मिलते रहेंगे, सुबह मिलेंगे। तब तक के लिए देखिए योगेश वाली सर और हमारे प्रसाद परब सर जुड़ेंगे। आगे की जो मैच रहेगी एक या दो, ये दो मैच तो मुझे लग रहा है शायद समय के हिसाब से होना चाहिए। 5 बजाए लेकिन समय रहा तो 3 मैच भी कंप्लीट हो जाएगा। शायद 8वां मैच कंप्लीट हुआ। जी बनाइए मैच के मैन ऑफ द मैच। तर जरूर आपण या ठिकाणी सामनावर पुरस्कार देत आहोत। सन्माननीय भाऊ पाटील, सन्माननीय स्वीट बॉक्स आपण भाऊ पाटील यांच्या शुभ हस्ते वितरित करू। सन्माननीय गोरखजी बजागे आपल्यामध्ये आज उपस्थित झाले आहेत, त्यांच्या शुभ हस्ते आपण देऊया ही आकर्षक ट्रॉफी। एका सामनावीर पुरस्कारासाठी तब्बल आपण जर पाहिल्यात तर 4 पारितोषिके आपण देत आहोत। तदनंतर स्वीट बॉक्स आहे। सन्माननीय देवानंद माळी आपण पुढे या। रमेश शास्त्री यांना आपण त्यांच्या शुभ हस्ते आपण एनर्जी ड्रिंक देणार आहोत। आणि जो आपण स्वीट बॉक्स पाहत आहोत तो आम्हाला देवानंद माळी यांच्याच माध्यमातून लाभलेला आहे। आणि एनर्जी ड्रिंक आपण देत आहोत संदेश पाटील यांच्या वतीने आम्हाला ही एनर्जी ड्रिंक लाभलेली आहे। जरूर त्यांचा आपण या ठिकाणी या स्पर्धेच्या वतीने आभार व्यक्त करू। आणि जाऊया आपण मॅच क्रमांक 9 कडे। आजच्या दिवसातील संदेश पाटील आणि मिस्टर प्रतीक जाधव याचकडनं एनर्जी ड्रिंक आम्हाला प्राप्त झाले। सध्या प्रत्येकाला जीवनामध्ये एनर्जीची आवश्यकता आहे आणि आज पाहूया ही एनर्जी ड्रिंक प्राप्त केल्यानंतर निर्वी 11-5-1-4 साबे संघाचा कशा रीतीने खेळ आपल्याला पाहायला मिळेल। प्रत्येकी 3-3 षटकांचे आपण सामने पाहत आहोत। सलामी जोडी पाहू शकाल सध्या रायझिंग स्टार पडगे संघाचे आपण पाहत आहोत। आमचे दोन्ही ऑफिशियल्स पंच आता मात्र जरूर मैदानाचा ताबा घेतात। पंच कुल गोकुल पाटील आणि पंच शानू कुरेशी। आणि या सलामी जोडी मिस्टर प्रदीप आणि त्याच्या सोबतीला अकबर यांना आपण पाहत आहोत। पहिल्या सामन्यामध्ये पाहिलं तर हायस्ट टोटल आपण पाहिला निर्वी 11-5-1-4 सापे संघाच्या वतीनं तब्बल आपण विचार केला तर 72 रन्स पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिलं। आणि निर्वी 11-5-1-4 सापे संघाच्या प्रत्येक गोलंदाजासाठी सुवर्ण संधी आहे। जर आपण हॅट्रिक कंप्लीट केली तर सन्माननीय देवानंद माळी यांच्या वतीने तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक त्या गोलंदाजाला दिल्या जाणार आहे। आज देवानंद माळी ऑन फायर आहेत असं म्हणावं लागेल, कारण त्याचं ATM आज ऑन आहे आणि असणं गरजेचं आहे, कारण आपापल्या गावातील जे खेळाडू आहेत त्यांचं प्रोत्साहन सुद्धा वाढवणं गरजेचं आहे। आणि तसे जर पाहिले तर निर्वी 11-5-1-4 सापे संघावरती अनेकांचा प्रेम आपण पाहत आहोत। प्रदीप आणि अकबर हो पहिल्या चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न हवेत खेळला आणि चेंडू चालला वेगाने लॉंग लेग कडे। जोपर्यंत चेंडूला उचलून फेक करतील तोपर्यंत 2 धावा मात्र त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या। षटकाला कुमारनं सुरुवात केली। पॉवर प्लेचा खेळ सध्या आपण पाहतोय। 3 षटकाच्या खेळामध्ये 1 षटक पॉवर प्लेचे असेल, 2 षटकही नॉन पॉवर प्लेचे असतील। आणि पहिल्या चेंडूवरती पाहिलं तर फलंदाजाच्या माध्यमातून 2 धावा आपण पाहिल्या प्रदीपच्या बॅटमधून। ऑन साईडला जर पाहिलं तर डीपमध्ये 2 फिल्डर आपल्याला पाहायला मिळत आहेत। हो चांगली चिठ्ठी हाताळली विपक्ष SK स्पोर्ट्स सापे। दोन्ही संघांना विनंती करतोय आपण रेडी राहायचं आहे। हो टॉप एक चेंडू हवे, शॉट पाहिले गेले, फिल्डर तैनात। ओ 1-2-3 आणि चौथ्या प्रयत्नामध्ये झेल आहे ते ड्रॉप केला त्या ठिकाणी। संधी जरूर होती परंतु त्या संधीचं सोनं मात्र करता आलं नाही आणि अखेर प्रदीपला मात्र मिळणारा हा पहिला जीवनदान।
3 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. थोडंसं वेल आपण प्लीज सहकार्य करा. यस, कारण यानंतर अजूनही 2 सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये आजचा शेड्यूल जो आहे तो आपल्याला आज कंप्लीट करायचा आहे. एकूण आज 11 सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत आणि जो सामना सुरू आहे आजच्या दिवसातील 9वा सामना आपण पाहत आहोत. कुमार पुन्हा एकदा मार्गस्थ होतोय. हो, ऑनसाईडला टर्न केला, परंतु डीप स्क्वेअर लेगकडे पाहिलं तर फिल्डर तैनात. चांगला क्षेत्ररक्षण दुहेरीचा प्रयत्न करतोय आणि पाहू शकाल त्या ठिकाणी धोका होऊ शकला असता, परंतु चांगल्या एंडकडे मात्र फेकी आपण पाहिली आणि दुसऱ्या धावच्या प्रयत्नामध्ये आपण जर पाहिले तर कुठेतरी अकबरनं नाकारला आणि त्याच अनुषंगाने मात्र दोन्ही फलंदाज सुरक्षित आपल्याला खेळपट्टीवरती पाहायला मिळतात. संत आणि सावध सुरुवात रायझिंग स्टार परगे संघाची आपण पाहत आहोत, कारण नाणेफेकी जिंकल्यानंतर त्यांनी प्रथमतः फलंदाजी स्वीकारली आणि 3 षटकामध्ये पाहूया किती धावांचं लक्ष मात्र समोर उभं करतील. हो, लिडिंग एज चेंडू हवेत, विकेट किपर संतोष सुतार चेंडू खाली चाललाय, चूक करणार नाही, त्याने पकडला जाईल आणि पहिली विकेट प्राप्त केली गोलंदाज कुमारनं. सन्माननीय ज्ञानेश्वरजी सुतार यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे, त्यांचं करूया आपण हार्दिक स्वागत. आणि पहिल्या विकेटचं पतन पाहिलं आपण. अकबरच्या सोबतीला जरूर प्रदीप आला होता, परंतु प्रदीपनं फक्त आपल्या संघाला 3 धावांचं योगदान दिलं आणि तो नंतर माघारी परतला, जेलबाच्या स्वरूपात बाद झाला. तिसऱ्या क्रमांकावरती आला समीर, तिसऱ्या क्रमांकावरती बॅटिंग करण्यासाठी. आणि पॉवर प्लेच्या खेळामध्ये सध्या तरी आपण पाहतोय की चांगली गोलंदाजी. ओ, फटका हवेत केला, शॉट इष्टाकावर फिल्डर तैनात होते, परंतु अगदी त्यांच्या पुढे चेंडू मात्र लँडिंग झाला. प्रयत्न जर चांगले केले असते तर आय थिंक चेंडूपर्यंत पोहोचू शकले असते, परंतु क्रिकेटचा खेळ आहे, जर त्याला महत्त्व नाही. आणि पहिल्या पॉवर प्लेच्या खेळामध्ये पाहिलं तर चांगला स्पेल पाहिला आपण कुमारचा, फक्त 5 धावा खर्च केल्या, एक सफलता प्राप्त केली. ओव्हर कंप्लीट आहे. पहिल्या चेंडूवरती दुहेरी धाव, दुसरा चेंडू निर्धाव, तिसऱ्या चेंडूवरती सिंगल, चौथ्या चेंडूवरती सिंगल, 5व्या चेंडूवरती विकेट्स आणि 5व्या चेंडूवरती सिंगल, 6व्या चेंडूवरती सिंगल. ओव्हर कंप्लीट. चला लगेच आपण फिल्डिंग लावून घ्या. चांगली सुरुवात. निर्वी 11 5-1-4 सापेक्ष संघाची आपण पाहत आहोत. उद्या मित्रांनो या स्पर्धेचा दुसरा दिवस आणि या दुसऱ्या दिवसाच्या खेळामध्ये सुद्धा आपण 12 संघ इन ॲक्शनमध्ये पाहणार आहोत. जय हनुमान बाहुली मिथुन ठाणगे यांचा संघ फाईट करेल मितेश शिलवण कुरुन संघाच्या विरोधात. दुसरा सामना जय गणेश वाफाले विपक्ष एच जी स्पोर्ट डोले. तिसरा सामना श्रीराम स्पोर्ट जांभूलपाडा विपक्ष गावदेवी स्पोर्ट कलंबोली. चौथा सामना महेश शिलवण पडगे विपक्ष आई एकविरा स्पोर्ट भादाणे. पहिल्या फेरीतील शेवटचा सामना असेल जेएम अर्थात जयदीप सुतार यांचा संघ तुम्हाला पाहायला मिळेल वाफाले ब विपक्ष जय महाराष्ट्र भोईरगाव. आणि दुसऱ्या फेरीमध्ये भार्गव 11 वारलीपाडा आणि जय बजरंग चिंचवली हे संघ सुद्धा तुम्हाला उद्याच्या दिवसामध्ये खेळताना पाहायला मिळतील. सध्या आपण या स्पर्धेचा विचार केला तर मात्र प्रेक्षकांसाठी सुद्धा मेजवानी आहे. एक आईवा झेल तुम्ही पकडला तर तब्बल 600 रुपयाचं पारितोषिक तुम्हाला या स्पर्धेमध्ये दिलं जाणार आहे. विष्णूजी पाटील आणि विस्वासजी शिंगोळे यांच्या माध्यमातून तब्बल 200 रुपयाचं पारितोषिक. त्यानंतर विघ्नार्थ कलेक्शन लाहोटी कंपाऊंडचे प्रोपरायटर अनिलजी सुतार जे विद्यमान पोलीस पाटील आपण पाहतोय सापे गावातील, त्यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक. आणि सचिन कलेक्शन लाहोटी कंपाऊंडचे प्रोपरायटर सचिन मागे आणि नितीन मागे यांच्याकडून सुद्धा 200 रुपयाचं पारितोषिक तुम्हाला दिलं जाणार आहे. आणि तसं या स्पर्धेमध्ये मालिका वीरासाठी सचिन कलेक्शनच्या वतीनं तुम्हाला ब्रँडेड बॅट या स्पर्धेच्या वतीनं दिले जाणार आहे. दुसऱ्या षटकात सुरुवात करतो या गोलंदाज सचिन सुतार. पहिल्या चेंडू हाताला डॉट. हो, पुन्हा 5 शेपळून केल्याचा प्रयत्न, जबरदस्त रायझिंग डिलिव्हरी, सरप्राईज डिलिव्हरी. विकेट किपर संतोष सुतारकडून मात्र चूक घडली. अजून ओव्हर तुझ्या रूपाने काही धाबा जोडल्या जातील. 2 धावा कंप्लीट केल्या. या चुका तुम्हाला टाळाव्या लागतील. पंचांचा 22च्या अनुषंगाने मात्र या अवांतर रूपाने 2 धाबा आपल्याला पाहायला मिळत आहेत. धाबा कशा येतात ते महत्त्वाचं नाही, धावा येणं आता गरजेचं आहे.
टीम रायझिंग स्टार फडके संघाला. 7 धावा धावफलकामध्ये लागल्या गेल्या. हो सरळ बॅट लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह फटका कडक आहे परंतु लॉंग ऑन वरती फिल्डर तैनात. रनआउटची संधी परंतु समीर मात्र सुखरूप आपल्या कॉपिंग पिच मध्ये पोहोचलाय. सिंगल धाव तिथे मात्र कंप्लीट केली गेली. फटका चांगला होता परंतु गॅप सिलेक्शन मात्र कुठेतरी चुकीचं पाहिलं आपण. जिथे फिल्डर तैनात होता त्याच दिशेने तो फटका सजवला गेला आणि त्याच अनुषंगानं फक्त सिंगलवरती फलंदाज समीरला समाधानी राहावं लागलं. सिंगल डबल धाबा इथे मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. फक्त 8 धाबा आतापर्यंत लागल्या गेल्या. 9 चेंडूचा खेळ आपण आतापर्यंत पाहिला आणि अजूनही आपण जर विचार केला तर 9 चेंडूचा खेळ येणं बाकी. यानंतर दोन्ही संघांना विनंती असेल की आपण रेडी राहा. जयदुर्गा चिंबीपाडा विपक्ष SK स्पोर्ट्स सापे. चला वेळ थोडीशी कमी खर्च कराच. खास करून संतोष सुतार तुम्हाला विनंती असेल. थोडासा स्टेप मध्ये चुकतोय पंचांकडून डेड बॉलचा इशारा. अशा फास्टर गोलंदाज असतात त्यांच्या अनुषंगाने मात्र अशा बाब आपल्याला नेहमीच पाहायला मिळत असतात. हो पाहू शकाल या ठिकाणी चेंडू पडले तर बाहेरच्या दिशेने मात्र टर्न झाला. शॉट थर्डमॅनकडे मात्र फिल्डर तैनात होते आणि अखेर सिंगल धाव तिथे मात्र कंप्लीट केली गेली. सन्माननीय सापेगावचे ज्येष्ठ समाजसेवक रघुनाथजी वायसरगावचे समाजसेवक रघुनाथजी शेलार यांचं इथे मात्र शुभागमन झालेलं आहे. क्रिकेटचे खूप मोठे चाहते आहेत. त्यांचं करूया आपण या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. लेफ्ट हँड राईट कॉम्बिनेशन असल्या कारणानं वारंवार फिल्डिंगमध्ये आपल्याला बदलाव पाहायला मिळतोय. चेंजेस पाहायला मिळत आहेत आणि आजचा दिवसाचा आपण जर खेळ पाहिले तर चांगल्या पद्धतीनं आज सर्व संघाच्या वतीनं आपण चांगला खेळ पाहिला. या स्पर्धेचा हायस्ट टोटल पाहिला तर आय थिंक सांघिक निर्वी 11-5-1 सापे संघाच्या नावावरती आपण पाहतोय. 72 धावा त्याने पहिल्या इनिंगमध्ये पहिल्या सामन्यामध्ये जोडल्या होत्या. परंतु या ठिकाणी पहा परफ्यूम डिलिव्हरी अगदी नाकाला सुगंध देऊन चेंडू मात्र विकेट किपरच्या हातामध्ये मात्र जाऊन विसावला डॉटच्या स्वरूपात. सातत्याने याच खेळपट्टीवरती सर्व खेळाडू मात्र सराव करतात प्रॅक्टिस करतात आणि त्याचा मात्र बेनिफिट कुठेतरी मात्र मिळत असताना होम ॲडव्हान्टेज आहे. आपली स्पर्धा आहे आणि त्यानुसार मध्ये चांगला खेळ सध्या त्यांच्याकडून पाहतोय. फटका चांगला पाहायला होतो. ऑन साईड टर्न केला परंतु बॅकवर्ड स्क्वेअरला इकडे पाहिलं तर फिल्डर डीपमध्ये तैनात आहेत आणि फक्त 1 धाव. जी सुरुवात पहिल्या षटकामध्ये कुमारने केली ती सुरुवात दुसऱ्या षटकामध्ये सचिन ते सातत्य टिकून ठेवलं आणि आपल्या एका षटकाच्या स्पेलमध्ये आपण जर पाहिलं तर फक्त बॅटच्या स्वरूपात 3 धावा खर्च केल्या आणि बायच्या स्वरूपात 2 एकूण 5 धावा या ओव्हरमध्ये आपण पाहिल्या आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 10 धाबा 10 फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. आणि जर याच रन रेटने जर धाबा जर आल्या तर फक्त रायझिंग स्टार फडके संघ 15 ते 16 धावसंख्येपर्यंत मजल मारू शकतो. परंतु या धाबा तुमच्यासाठी पुरेशा नसणार आहेत कारण या स्पर्धेचा आपण जर विचार केला तर सचिन सुतार चांगल्या फॉर्ममध्ये आहे. त्याने पहिल्या सामन्यामध्ये पाहिलं तर तब्बल 42 धाबांची तुफानी केली साकारली होती. संतोष सुतार चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. जर त्या संघाला तुम्हाला अडचणीमध्ये टाकायचं असेल संकटामध्ये टाकायचं असेल तर या शेवटच्या ओव्हरमध्ये तुम्हाला किमान 15 ते 20 धावसंख्येपर्यंत मजल मारावं लागेल आणि अखेर तो प्रयत्न समीर आणि अकबरच्या वतीने पाहायला मिळू शकेल का. तिसरं षटक आणि तिसऱ्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज धर्मदीप आणि पहिल्या चेंडूवरती दांडी गुल. दुसरा धक्का लागत असताना टीम रायझिंग स्टार फडके संघाला. माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवले जात आहे आणि काय जबरदस्त गाण्यांचं कनेक्शन त्यांच्याकडे आपण पाहत आहोत. कुठल्या वेळेवरती कुठला सॉन्ग सादर करायचं ते परफेक्टली DJ सचिन आणि DJ शैलेशला मात्र पूर्णपणे माहीत आहे. परंतु या ठिकाणी धर्मदीपला सुद्धा माहिती की कुठल्या लेंथवरती आपल्याला हाताळणी करायची आहे कुठल्या लेंथवरती आपल्याला विकेट्स मिळू शकतात आणि ती लेंथ मात्र पहिल्या चेंडूवरती आपण पाहिली. पडल्या तो चेंडू खाली राहिला आणि अखेर दांडी गुल करून गेला. नवीन फलंदाज जफर आलाय 4थ्या क्रमांकावरती. बॅटिंग करण्यासाठी पुन्हा लाऊड अपील हो
डाबल स्टिक उद्ध्वस्त, 2 पायांच्या मधून चेंडू फरार झाला. बॅक टू बॅक दुसरी सफलता आणि संतोष सुतार मात्र त्या ठिकाणी धर्मदीपचं कौतुक करत असताना डीजे कमॉन. लेथ ओळखता आली नाहीये. सरप्राईज डिलिव्हरी पाहिली आपण, मॅजिक डिलिव्हरी पाहिली आणि बॅक टू बॅक 2 सफलता धर्मदीपनं प्राप्त केल्या आणि दोन्ही फलंदाजाच्या त्यांनी दांडी उद्ध्वस्त केल्या. इज ऑन हॅट्रिक. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये कुठले हॅट्रिक आपण पाहिलेले नाहीये, परंतु आज पहिली विकेट हॅट्रिक धर्मदीपच्या वतीने पाहायला मिळू शकेल का? नवीन फलंदाज मोईन आलाय अकबरच्या सोबतीला. आतापर्यंत अकबरनं 2 चेंडू फेस केले, 2 धाबा त्याच्या बॅटमधून पाहिल्या, परंतु ऑलराऊंड पर्यंत पाहिलं तर या ठिकाणी कुठल्या फलंदाजाच्या बॅटमधून एकही षटकार नाहीये, एकही चौकार नाहीये. मोठ्या फटक्यांपासून मात्र संघ वंचित राहिलाय. परंतु या स्लॉग ओव्हरमध्ये आय थिंक 4 चेंडू शिल्लक आहेत आणि त्या 4 चेंडूमध्ये पाहूया लेफ्ट आर्म बॅटर मोईन किती धाबा मात्र जोडण्याचा प्रयत्न करेल. 10 धावसंख्येवरती 3 विकेट्स आतापर्यंत गमावले आणि त्या मात्र गोलंदाज विकेट्स हॅट्रिकवरती आहे की मोईन मात्र या चेंडूला सन्मान देईल की या चेंडूवरती एखादा मोठा फटका तो खेळण्याचा प्रयत्न करेल. आमच्यापासून दूर जात असताना धर्मदीप हो थोडासा बॅकफुटला गेला, फलंदाज कट करण्याचा प्रयत्न, हाईक फॅक्टर आणि पाहू शकाल बॅटची कडा होती त्या ठिकाणी. सिंगल धाव कंप्लीट आणि सिंगलच्या वतीने संघाची धावसंख्या 3 गडी बाद 11. आज जास्तीत जास्त जर पाहिले आपण यासीन तर लो स्कोरिंग आपण सामने पाहिलेले आहेत. एक मात्र सामना पाहिला हाय स्कोरिंग 72 धाबा तिथे मात्र पाहिल्या. त्यानंतर सर्व सामने लो स्कोरिंग आपण पाहिलेले आहेत आणि त्यापैकी हा सामना सुद्धा असं वाटते की लो स्कोरिंग पाहायला मिळू शकेल. ऑन साईडला फटका चांगला पाहायला मिळतो, डीप मिडविकेला फिल्डर तैनात, शरीराचा सहारा आणि तदनंतर मात्र चिरला स्टॉप केलं. 2 धाबा घेण्याचे मात्र त्या ठिकाणी प्रयत्न पाहिला फलंदाजाच्या वतीने आणि तो मात्र यशस्वी प्रयत्न मात्र आपल्याला होताना पाहायला मिळाला. 13 धाबा धाव फलक्यावरती आपण पाहतोय आणि मात्र पहिल्या धाबातील 2 चेंडूचा अजून खेळ येणं बाकी. प्रयत्न करतात फलंदाज, परंतु गोलंदाज मात्र त्या ठिकाणी चांगल्या लेंथवरती कामगिरी करतात. पहा या ठिकाणी सुद्धा मात्र चांगलं चेंडूच्या हाताळणी दरम्यान शुभ आगमन होत असताना ग्रामपंचायत वाशिरेचे डासिंग माजी सरपंच सन्माननीय विश्वास शेठ पाटील त्याच्या सोबतीला या स्पर्धेमध्ये ज्याच्या वतीने आम्हाला पहिल्या क्रमांकासाठी पारितोषिक लाभलेलं आहे. SK स्पोर्ट्स सापे संघाचे पुरस्कर्ते ज्ञानेश्वरजी मागे यांचं सुद्धा शुभ आगमन झालेलं आहे. त्यांचं करूया आपण हार्दिक स्वागत. पाण्याची सुविधा आपण मैदानामध्ये पुरवायची आहे. मान्यवरांचं शुभ आगमन त्यांचं करूया आपण. सरपंच चषक 2025 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि या संघाची धावसंख्या आपण जर पाहिली 13 धाबा आणि शेवटचा चेंडूचा केला तर मात्र या ठिकाणी येणं बाकी. यानंतर SK स्पोर्ट्स सापे संघ फाईट करेल जयदुर्गा चिंबीपाडाच्या संघाच्या अगेन्स्ट. परंतु रायझिंग स्टार संघ आपण जर पाहिले तर सध्या तरी थोडंसं आपल्याला पिछाडीवरती पाहायला मिळतोय, कारण नाणेफेकी जिंकली होती आणि बॅटिंग करण्याचा निर्णय त्याने स्वीकारला होता, परंतु फलंदाजाने मात्र तो निर्णय सार्थ ठरवला नाहीये. सन्माननीय वाशिरगावचे युवा उद्योजक सुनील पाटील यांचं सुद्धा शुभागमन झालेलं आहे. आमचे विश्वाजी पाटील यांचे कट्टर समर्थक आहेत या आपण व्यासपीठावरती. उर्फ गजाभाई आपलं हार्दिक स्वागत. तिसरी दांडी गोल केली गोलंदाज धर्मदीपनं. काय स्पेल हाताळलाय आणि तिथे मात्र पहा गलाफेटी मात्र स्वीकारत असताना संतोष सुतार. जबरदस्त खेळ सध्या आपण पाहतो. पहिल्या इनिंगमध्ये फक्त धाव फलक्या होती, धाबा लागल्या गेल्या 13 आणि विजयासाठी निर्वी 11-5-1 सापे संघाला 18 चेंडूमध्ये 14 धाबांचा लक्ष्य मात्र या ठिकाणी पूर्ण करायचं आहे. तो लक्ष्य किती षटकामध्ये पूर्ण केला जाईल की रायझिंग स्टार परग्या संघाच्या वतीने मात्र त्या धाबांचं संरक्षण केलं जाईल तत्पुरती आपण जाणार आहोत टॉस बॉक्समध्ये. आणि मी विनंती करतोय ग्रामपंचायत वाशिरेचे डासिंग माजी सरपंच सन्माननीय विश्वाजी पाटील साहेबांना की आपण या टॉस बॉक्समध्ये आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी संपन्न करू.
एका बाजूला एस के स्पोर्ट सापे अर्थात डी एस मागे यांचा संघ, दुसऱ्या बाजूला जय दुर्गा स्पोर्ट चिंबीपाडा आणि आमचे मान्यवर विश्वासजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण कॉल इथे मात्र संपन्न करतोय. कॉल देतात एस के स्पोर्ट सापे संघाचे संघनायक. सरपंचाची मागणी केली परंतु आलेला आहे पोलीस पाटील. टॉस विनिंग संघनायकाला आपण शीतपेय देत आहोत. मी विश्वाजी पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण चिंबीपाडा संघाच्या संघनायकाला शीतपेय वितरित करा आणि विनंती करतो की आपण पुन्हा एकदा व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे. दुर्गेश जास्त काही विचारणार नाही. आतापर्यंत स्पर्धेमध्ये आपला प्रवास कसा राहिला? सुंदर. चांगला खेळ होतोय. नक्कीच. टॉस जिंकलाय, काय करता निर्णय असेल? क्षेत्ररक्षण. जरूर तुम्हाला विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. सापे संघ नाणेपैकी गमावली, तुम्हाला बॅटिंग करायची आहे, कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न करणार? 40 ते 45. आज होम संघ जर पाहिले तर दोन्ही संघ इन ॲक्शनमध्ये आहेत. निर्वी 11 5-4 सापे संघाबद्दल काय सांगणार? खूप चांगला प्रयत्न करतात आणि 100% देण्याचा प्रयत्न करतात. मग त्यांच्यासारखी कामगिरी तुमच्याकडून आम्हाला पाहायला मिळेल? हो, 100%. जरूर, त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा. टॉस समाप्त झालेला आहे. टॉस जिंकला जयदुर्गा चिंबीपाडा संघानं आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय त्यांनी स्वीकारला आहे. जाऊया पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये. थँक्यू सो मच. उपस्थित सर्व पाहुण्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. सरपंच चषक 2025 मध्ये सन्माननीय विद्यमान सरपंच गुरुनंदी बारकू सुतार यांच्या नावाने स्पर्धा आपण पाहत आहोत. सापे गावाचा अभिमान, स्वाभिमानाची स्पर्धा सध्या आपण पाहत आहोत आणि सरपंच साहेबांना मोलाची साथ या स्पर्धेमध्ये लाभली गेली. ज्ञानेश्वरजी मागे, मेघनाथजी शास्त्री, अनिलजी सुतार, पोलीस पाटील, रोहितदासजी सुतार, विष्णू पाटील, सत्यवानजी मागे, नंदकिशोर बजागे, संतोषजी सुतार, अनिल पाटील, प्रकाश पाटील, निर्वी 11 5-4 अँड एस के स्पोर्ट सापे. 18 चेंडू आणि 18 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त लक्ष आहे 14 धावांचं. आणि चला विनंती करतो की स्पीडअप करूया आपण प्लीज. रायझिंग स्टार पडकेसाठी आपण लगेच फिल्डिंग सजवायची आहे कारण यानंतर अजून 2 सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत. आज आमच्या सोबतीला पाहिलं तर कल्याण डोंबिवलीचा दरारा असणारा आवाज प्रसाद परब सरांनी मात्र या स्पर्धेमध्ये रंग भरला. बाबूशा सुद्धा आमच्या सोबतीला आज या स्पर्धेमध्ये त्यांच्या वतीने रंग भरला गेला. आणि आज या सामन्यामध्ये पाहूया फलंदाज सचिन आणि ऋषी मात्र कशा रीतीने मात्र रंग भरतील. पहिल्या चेंडूवरती ऑनसाईडला टर्न करण्याचा प्रयत्न, शॉट मिडविकेटला फिल्डर तैनात, थोडीशी मिस्टेक घडली गेली. बॅकअपला मात्र फिल्डर तैनात आहेत आणि पहिल्या चेंडूवरती मात्र सचिनच्या बॅटमधून सिंगल धाव पाहिली. जर आपण इथे प्रत्येक चेंडूवरती सिंगल डबल जरी धावा जोडल्या गेल्या तरी सुद्धा त्या आव्हानापर्यंत पोहोचू शकता. एवढा एक सहज सोपा लक्ष मात्र या ठिकाणी रायझिंग स्टार पडके संघाने मात्र समोर उभा केला. टीम निर्वी 11 5-4 सापे संघाच्या विरोधात. परंतु सचिन आणि ऋषी यांची मानसिकता काय असेल की किती षटकामध्ये सामना आपल्याला फिनिश करायचा आहे. हो, अगोदर पाहिलं तर जरूर ऑन साईडला मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये होता आणि शेवटच्या क्षणात ऋषीनं स्ट्रोक चेंज केला. ऑफ साईडला मात्र चांगला ड्राईव्ह केला अगदी कव्हरच्या दिशेनं. सिंगल धाव त्याने पहिल्या चेंडूवरती कंप्लीट केली गेली आणि 2 धावा धाव फलक्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आज जो परफॉर्मन्स पाहतोय तो परफॉर्मन्स पाहिल्यानंतर सत्तूजी सुतार सुद्धा मात्र चांगले सध्या फील करत असतील. ज्याप्रमाणे त्यांचा सांघिक खेळ आपण पाहत आहोत आणि हीच अपेक्षा त्यांच्याकडून मात्र बाळगली गेली होती. गोलंदाज राऊंड द विकेटने मारा करतोय. पुन्हा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु अगदी शॉर्ट स्किवरलेकडे फिल्डर तैनात. प्रत्येक चेंडूमध्ये सिंगल धाव तिथे मात्र जोडण्याचा प्रयत्न करतात. सिंगल संघाची धावसंख्या मात्र आपण पाहिली तर 3 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्या. आज स्पर्धेचा पहिला दिवस, एकूण 4 दिवसांचा हा सापकरांचा 16 आपण पाहतोय. क्रिकेटचा उत्सव सरपंच चषक 2025 आणि चांगला क्रिकेट आजच्या दिवसामध्ये पाहिला आपण. हो, रिव्हर्सचा फटका, लिडिंग एज चेंडू बेट, शॉट थर्ड मॅनला फिल्डर तैनात आणि फलंदाज मात्र त्या ठिकाणी पाहिलं तर झेल मॅचच्या स्वरूपात मात्र बाद होतोय.
सध्या तरी व्यासपीठाची शोभा वाढवत असताना डॅसिंग माजी सरपंच ग्रामपंचायत वाशिरचे सन्माननीय विश्वाजी पाटील साहेब त्यांच्या सोबतीला पाहू शकता त्यांचे प्रिय मित्र DS माघे SK स्पोर्ट्स आपल्या संघाचे पुरस्कर्ते आणि या स्पर्धेमध्ये त्यांचं मोलाचं योगदान पहिल्या क्रमांकासाठी पारितोषिक त्यांच्या वतीने आम्हाला लाभलेलं आहे. देवानंद माळी विद्यमान सरपंच तुम्ही पाहू शकाल आणि त्याचे सर्व सहकारी सर्वांचं मनापासून या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. नवीन फलंदाज कुमार आलाय. मोईननं काय जबरदस्त तो झेल प्राप्त केला. अगदी शॉर्ट दरम्यानच्या दिशेनं रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न ऋषीने केला परंतु झेलबादच्या स्वरूपात तो बाद झाला. ऑनसाला खेचून मारलाय. डीपमध्ये प्रोटेक्शन सिंगल धाव कंप्लीट केली गेली परंतु राजस्थान पडगे संघाचा विचार आपण केला तर आय थिंक त्याची बॉडी लँग्वेज जर पाहिली तर सध्या तरी पॉझिटिव्ह आहे आणि पॉझिटिव्हच तुम्हाला बॉडी लँग्वेज ठेवावं लागेल. कारण क्रिकेटच्या खेळामध्ये कुठलीही धावसंख्या जर तुम्ही उभारली गेली आणि जर त्या धाबांचा संरक्षण करण्याची ताकद तुमच्याकडे असेल तर जरूर त्या धाबा तुम्ही डिपेंड करू शकता. आणि सध्या तरी आपण जर पाहिलं तर गोलंदाज दिलीप चांगला प्रयत्न करतोय परंतु ही लेथ खराब होती. आखूट टप्प्याची हाफ ट्रॅकर हुक केला आणि चेंडू चालला लॉंग लेगच्या पलीकडे. एका टप्प्याच्या साह्याने 4 धाबांसाठी चौकार. लाभाचे प्लीज राजस्थान पडगे संघाला विनंती असेल आणि पाहू शकाल पहिल्या षटकाचा खेळ इथे मात्र संपन्न झालेला आहे. 8 धाबा धावफलक्यावरती लागल्या गेल्या. लक्ष आपण जर पाहिलं तर फक्त 14 धावांचं आणि आता विजयासाठी 12 चेंडूमध्ये 6 धाब्यांची आवश्यकता. टीम निर्वी 11 5-1-4 सापी संघाला. दुसरं षटक वाशिरे गावाच्या एनकडनं मात्र आपल्याला पार लाभलेलं आणि दुसऱ्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज समीर. लेजंड ऑफ पडगे. अनेक वर्षाचा अनुभव समीरकडे आहे परंतु जे 12 मॅन आहेत त्यांच्या चेहऱ्यावरती पूर्णपणे निराशा आपण पाहत आहोत. पूर्णपणे टेन्समध्ये ते आलेले आहेत परंतु हरकत नाही क्रिकेटचा खेळ आहे. हार जीत होत असते परंतु आज जी अपेक्षा राजस्थान पडगे संघाच्या वतीने संपूर्ण पडगेकरांना होती त्या अनुषंगाने खेळ त्यांच्याकडून मात्र झाला नाही आणि त्याच अनुषंगाने मात्र आता आघाडीवरती आपल्याला संघ पाहायला मिळतोय संतोष सुतार यांचा. 12 चेंडू आणि 12 चेंडूमध्ये 6 धाबा मात्र या ठिकाणी थांबवायचे आहेत. त्या थांबवल्या जातील का की याच षटकामध्ये मात्र हा सामना फिनिश पाहायला मिळेल. पहिला चेंडू पाहिला तर लो फुलटा चेंडू तर शॉर्ट मिडविकेटला मात्र चांगलं क्षेत्ररक्षण झालं गेलं. सिंगल धाव तिथे मात्र कंप्लीट केली गेली आणि पाहू शकाल आता सांगलीच्या 17 दत्ता सुतार यांची पिताश्री उत्तमजी सुतार यांचं सुद्धा शुभागमन झालेलं आहे. त्यांचं करूया आपण हार्दिक स्वागत. 11 चेंडू आणि 11 चेंडूमध्ये आता 5 धाबांची आवश्यकता. समीर ओव्हर द विकेट मात्र मारा करतोय. हो स्वाक्षी बैठक शॉट गुड नॉट टेक और सिक्सर देख मॅच फिनिश आणि हा सामना जिंकला निर्वी 11 5-1-4 सापे संघाने. अभिनंदन संतोषजी सुतार अँड हार्ड लक राजस्थान पडगे. आणि देऊया आपण या सामन्यातील लगेचच मॅन ऑफ द मॅच ज्याने एका षटकाचा स्पेल हाताळला. 3 धावा फक्त खर्च केल्या 3 गडी बाद केले आणि तो खेळाडू आहे मिस्टर धर्मदीप इज मॅन ऑफ द मॅच. आज धर्माचा पालन केलं धर्मदीपनं आणि काय जबरदस्त खेळ त्यांनी मात्र प्रस्थापित केला. मी सन्माननीय विश्वाजी पाटील साहेबांना विनंती करतोय जे माजी सरपंच आहेत ग्रामपंचायत वाशिरे खांडवलचे त्यांच्या शुभ हस्ते आपण जे आम्हाला MD यांच्या वतीने ट्रॉफी लाभलेली आहे त्या आपल्या शुभ हस्ते ट्रॉफी आपण या ठिकाणी वितरित करा.